जनसेवा आयुर्वेदामध्ये आपलं स्वागत आहे. आजार कोणताही असला तरी एक वेळ जरूर भेटा. महाराष्ट्राचं नाही तर आंध्रामधून किंवा भारत देशामधून कोण्याही राज्यातून आपल्याकडे येऊ शकतात. ज्याला दाताचे प्रॉब्लेम असेल, डोळ्याचे प्रॉब्लेम असेल, हार्ट अटॅक असेल, कॅन्सर असेल, BP असेल, शुगर असेल, अन्य कोणतेही जरी आजार असेल तरी आपल्याला येऊन भेटू शकतात. दात एक पाडल्याच्या नंतर दुसरा पाडण्याची गरज नाही. कीड जरी लागली असेल 60-70% जरी असेल तर तिथं स्टॉप होऊ शकते आणि त्याच्यानंतर आणि कीड लागणार नाही. मजबूत दाताचं संरक्षण केल्या जाते आणि ते बी नैसर्गिक प्रमाणे. आता जे ॲलोपॅथिकचे जे दवाखाने आता तिथं दात पाडण्याचाच इलाज आहे, पाडल्यानंतर दुसरा बसवण्याचा आहे, सोन्याचा, चांदीचा, अशा प्रकारे वेगवेगळा खर्च आहे आणि लूटमार चालू आहे. ते लूटमार जर बचत करत असेल तर आज आमच्याकडे यायचं. आज आमच्याकडे हे कोणी इचोडामधून जे आलेले आहेत की हे काका यायचं जे दाढचं जे चांगलं झालं त्याच्यामुळे त्याचे सोयरे होतं ते त्यांनी त्याच्या सोयऱ्या सांगून इथं आलेले आहेत. तर यायचं चांगलं झालं म्हणूनच आलेलं आहे. कसं तुमचं काय होतं रोग सांगा बरं. आमचे असं गाव विकत होता. हां हां त्याच्यामुळे मी दुसऱ्याकडून औषध घेऊन लावून मॅडम. हां त्याच्यानंतर मला पण झाल्यानंतर पहिल्यांदा झाल्यानंतर तुम्ही येऊन आपल्याला बरं आता द्या तुमच्याकडे बाय गोरमाटी बरोबर. हां तर तार कायचं रोग कायचं तारा रोग कायचं. हां म्हणजे हां काय वगैरे येतो दाट दुखू येतो. हां 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 वेगळी दुखू होतं काय. हां किती दिवसापासून ॲलोपॅथिक वगैरे दवाखान्यात गेलते का. झालं का तिथं चांगलं चालूच होत असेल ना दुखणं चालूच होय. आता मी तुला लावायला दिलं कसं वाटायला आता चांगलं वाटायला थोडा आताच्या आता थोडं चांगलं वाटायला होऊन जाते चांगलं. हां तुला सांगतो कसं वापरायला. कसं यायला आताच्या आता मी लावण्यासाठी दिलं पेस्ट वगैरे आणि त्याला आताच्या आता फरक दिसायला. त्याने ॲलोपॅथिकमध्ये गेले होते परंतु गोळ्या खाणं आणि गोळ्या खाणं तर काही कमतरता नाही काही नाही. आता याला इथंच गुन्हा दिसून आला, इथंच चांगलं झालेलं दिसून आलं 10% सरासरी. आणि त्यांनी जसं वापर केले तसं त्याचं चांगलं होणार आहे. परंतु एक वेळ जरूर भेटा. कोणताही आजार असू दे या पृथ्वी तलावरचा एक वेळ जरूर भेटा. धन्यवाद.